आणि यानंतर आपण थेट दिल्लीला जाणार आहोत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमके कुठले मुद्दे समोर येतात याकडे आता लक्ष असणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांनी काल आपलं आर्ग्युमेंट संपवलेलं होतं। त्यानंतर कामत त्यांच्या बाजूनी काही मुद्दे काल त्यांनी मांडलेले होते। त्यामुळे आज आता ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांचं सगळं आर्ग्युमेंट आणि त्यानंतर पुढे शिंदेंकडून काही आर्ग्युमेंट्सना वेळ मिळतो का हे बघणं देखील आता औत्सुक्याचं असणार आहे। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आजच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय नेमकं आज अपेक्षित आहे? अमोल, कालपर्यंत कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद केला आणि धनुष्यबाण गोठवला पाहिजे अशा स्वरूपाच्या एका नोटवर या एक अल्टरनेट किंवा पर्यायी मागणीवर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला। त्यानंतर देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत। तर आता देवदत्त कामत यांनी काल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या काही प्रश्नांवर स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केलेली आहे। कारण काल जेव्हा देवदत्त कामत आपला युक्तिवाद करत होते त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यामध्ये पहिला प्रश्न असा होता की आज या क्षणाला आपण त्यावेळेसच्या विधानसभेसाठी म्हणून तत्कालीन आमदारांना अपात्र ठरवू शकतो का, हा एक टेक्निकल प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने देवदत्त कामत जे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत त्यांना विचारला होता। दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला होता की तुम्ही एखाद्या शिस्तभंगाच्या कारवाईचं उदाहरण घ्या। त्यावेळेस कोर्टाने असं म्हटलं की कन्सिडर अ डिसिप्लिनरी प्रोसिडिंग, की शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये जर एखाद्यावर शिस्तभंग म्हणून काहीतरी शिक्षा इम्पोज केली गेली असेल, त्याला शिक्षा दिली गेली असेल, तर ती शिक्षा आम्ही बाजूला करू शकतो किंवा ती शिक्षा अवैध ठरू शकतो, पण आम्ही स्वतःहून शिक्षा देऊ शकतो का? उदाहरणार्थ इथे कोर्टाला कुठेतरी असा प्रश्न देवदत्त कामत यांना विचारायचा होता की जरी आम्ही हे गृहीत धरलं, समजा एक आपण उदाहरण धरू की विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतलाय, सर्व झालेलं आहे, आणि विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतल्यानंतर जर आमदार अपात्र करण्यासंदर्भातले अधिकार जे विधानसभा अध्यक्षांकडे आहेत ते सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या हातात घेऊन ते वापरू शकतं का? आणि दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता की आता या क्षणाला आपण अपात्र करू शकतो का त्यावेळेसच्या कार्यकाळासाठी, जो कार्यकाळ संपलेला आहे, विधानसभा विसर्जित झाली। त्यावर आता देवदत्त कामत म्हणतायत की आज मी आमदार अपात्रतेवरच पूर्णपणे युक्तिवाद करणार होतो, परंतु काल सर्वोच्च न्यायालयाने जे 2 प्रश्न उपस्थित केलेले होते त्या प्रश्नांवर सध्या मला विवेचन करणं आवश्यक वाटते असं उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार ते काल सर्वोच्च न्यायालयाने जो प्रश्न त्यांना विचारला होता, म्हणजे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने जो प्रश्न विचारला त्यातून जो पर्याय उद्धव ठाकरेंसमोर आला तो असा होता की खरोखरच या सर्व युक्तिवादाला किंवा या सगळ्या प्रकरणाला आता काही अर्थ उरला आहे का? तर त्यावर देवदत्त कामत असं म्हणतात की कायद्यामध्ये शब्द असे आहेत, 10व्या अनुसूचीमध्ये शब्द असे आहेत की आमदार हे शाल बी, म्हणजे आमदार अपात्र ठरतील असे शब्द कायद्यामध्ये आहेत। त्यामुळे हा केवळ अधिकारांचा प्रश्न नाहीये तर कायद्याच्या ऑपरेशनचा म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे बाय ऑपरेशन ऑफ लॉ, म्हणजे एखादी गोष्ट करण्याऐवजी नुसती कायद्याच्या अंमलबजावणीनेच ती झाली पाहिजे, ती करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे आमदार अपात्र झाले पाहिजेत असं सध्या देवदत्त कामत उद्धव ठाकरेंच्या वतीने सांगतायत। तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करायचा असेल तर जे देवदत्त कामतांनी म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे पक्षांतर बंदीचा कायदा तयार करण्यात आला होता त्या कायद्यामागचा उद्देश असा होता की फ्रूट्स ऑफ डिफेक्शन, म्हणजे पक्षांतराचा जो फायदा आहे, पक्षांतराचा जो लाभ आहे, तो लाभ घेण्यापासून आमदार खासदारांना थांबवता यावं यासाठी हा कायदा तयार केलेला आहे। आणि म्हणून त्या उद्देशाला काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तरी हरताळ फासली गेली नाही पाहिजे असे 2 मुद्दे सध्या देवदत्त कामत यांनी मांडलेत। आणि त्यानंतर देवदत्त कामत हे आता सध्या उद्धव ठाकरेंच्या वतीने पुन्हा एकदा युक्तिवाद करत आहेत। तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जे कोर्टाने विचारलं होतं की 10व्या अनुसूचीमध्ये तर भारतीय संविधानाने अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेत, जर एखाद्यावर अन्याय झाला, चुकीच्या पद्धतीने डिस्क्वालिफिकेशन झालं तर त्याला क्वालिफाय करण्याचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्शन कोर्ट नक्की करू शकतं, परंतु जो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे तो कोर्ट वापरू शकतं का? आणि दुसरा मुद्दा, आता या प्रसंगी या सगळ्या अपात्रतेला काही अर्थ उरलेला आहे का? तर त्यावरती देवदत्त कामत
हे म्हणतायत की ज्या प्रकारे तुम्ही जर विचार करायचा असेल तर हे सगळे आमदार अपात्र ठरत होते, कारण या सर्वांनी पक्षांतर केलेलं होतं असं देवदत्त कामतांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने ते युक्तिवाद करतात. आज कपिल सिब्बल हे सध्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आलेले नाहीयेत, परंतु देवदत्त कामत म्हणतात की ज्या पद्धतीने या सर्व आमदारांनी स्वतंत्रपणे वेगळा निर्णय घेतला होता, त्यानंतर मग या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की सध्या आमदार अपात्रतेवर वारंवार पुन्हा पुन्हा युक्तिवाद का होतोय, तर हाच एकमेव मार्ग कदाचित उद्धव ठाकरेंना दिसत असावा की त्यावेळेसचे आमदार अपात्र ठरत होते असा निर्णय करून घ्यावा, आणि आमदार अपात्र ठरत होते म्हणून निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे किंवा तो पुन्हा रिकन्सिडर करण्याची गरज आहे का, अशा निष्कर्षापर्यंत सर्वोच्च न्यायालयाला आणण्याचे प्रयत्न हे सध्या उद्धव ठाकरेंकडून सुरू आहेत असं दिसतंय. परंतु या सगळ्यात आणखीन एक मुद्दा असा आहे की ज्यावेळी आमदार अपात्र ठरले नव्हते तो पॉइंट ऑफ टाइम कन्सिडर करून निवडणूक आयोगाने निर्णय केला होता किंवा टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणजे बहुमत कोणाकडे आहे याविषयीची कसोटी लावली होती. त्यामुळे या आमदार अपात्रतेचा परिणाम हा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर खरोखर होणार आहे का, हा एक मूलभूत प्रश्न आहे. कारण काल सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केले, बऱ्याचदा सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करतं, त्या प्रश्न उपस्थित करण्यामागचा हेतू कायद्याच्या दृष्टीने नेमकी पोझिशन काय आहे, कायद्यामध्ये काय लिहिलं गेलेलं आहे याबाबत कायद्याचे वेगवेगळे कंगोरे तपासता यावे या दृष्टीने न्यायालयाने ते प्रश्न उपस्थित केले होते. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला याचा अर्थ ते न्यायालयाला करायचं होतं असा काढण्याची आवश्यकता नाहीये. परंतु न्यायालय जेव्हा म्हणतंय की आम्ही आमदार अपात्र या क्षणाला करू शकतो का, याचा अर्थ न्यायालयाला हे सुचवायचं होतं की जी विधानसभा संपून गेली आहे, जो कार्यकाळ संपलेला आहे, त्यासाठी म्हणून रेट्रोस्पेक्टिव्हली त्या काळामध्ये जाऊन टाइम मशीन सारखं त्या काळामध्ये जाऊन न्यायालय त्यावेळेसच्या आमदारांना अपात्र करू शकतं का, आणि त्याचा अर्थार्थी आता काही परिणाम होणार आहे का. आणि दुसरा मुद्दा असा जो न्यायालयाने उपस्थित केलेला होता की खरोखरच या सगळ्या आमदारांच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत तो निर्णय सर्वोच्च न्यायालय घेऊ शकतं का, असा सध्या इथे युक्तिवादामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बाजू तपासून घेतल्या जातात त्या होत आहेत. कारण आपल्याला आठवतं की राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र ठरवलेलं नव्हतं. जर आमदार अपात्र ठरले, खासदार अपात्र ठरले तर निश्चितच ते तातडीने कोर्टात जाऊ शकतात. कोर्टामध्ये जाऊन आपल्या अधिकारांचं संरक्षण व्हावं आणि आमदार म्हणून मला माझे अधिकार वापरता यावेत आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवलंय असा दावा कोर्टासमोर करू शकतात आणि स्वतःच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी कोर्टाकडून काही ना काहीतरी आदेश मिळवू शकतात त्यांच्या फेवरमध्ये किंवा त्यांच्या विरोधातला. परंतु आता मात्र इथे परिस्थिती अशी निर्माण झाली की कुणीतरी कोर्टात येऊन म्हणतंय की संबंधित आमदारांना अपात्र करा, म्हणजे एखादे अपात्र ठरलेले आमदार स्वतःला पात्र करून घेण्यासाठी कोर्टामध्ये येणं हा आत्तापर्यंत बऱ्याचदा झालेलं आहे. पण आता असं घडतंय की उद्धव ठाकरेंची मागणी आहे की एकनाथ शिंदेंच्या सोबतच्या आमदारांना अपात्र करा. आणि दुसऱ्या बाजूला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणालाच अपात्र केलेलं नव्हतं. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय जो प्रश्न विचारतंय त्या प्रश्नाला खूप टेक्निकॅलिटीजच्या दृष्टीने अर्थ आहे वेगवेगळा. आता सध्या पुन्हा देवदत्त कामत वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ देत आहेत. त्या संदर्भांमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं तर सर्वोच्च न्यायालय आमदार अपात्र करू शकतात. त्यानंतर मग त्यांनी असंही म्हटलंय की जर तुम्ही एक विचार केला, म्हणजे जे सध्या देवदत्त कामत हे एका खटल्याचा संदर्भ देत आहेत आणि त्या खटल्या संदर्भामध्ये ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्ही शेड्यूल 10 म्हणजे 10वी अनुसूची कमकुवत झालेली पाहू शकत नाही किंवा 10व्या अनुसूचीमध्ये कोणत्याही प्रकारचं डायल्युशन हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही असं सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये म्हटलेलं होतं. आणि त्याविषयीचा संदर्भ हा सध्या देवदत्त कामत देत आहेत. त्यानंतर मग पुन्हा एकदा जर जेव्हा देवदत्त कामत म्हणालेत की जर तुम्ही सभापतींचा म्हणजे अध्यक्षांचा निर्णय हा चुकीचा होता तर म्हणजे जो टेस्ट ऑफ मेजॉरिटी जी अध्यक्षांनी वापरली, शिवसेना राजकीय पक्ष कुणाचा आहे याविषयीचा निर्णय करताना ती विधानसभा अध्यक्षांनी वापरलेली टेस्ट ऑफ मेजॉरिटी जर चुकीची होती तर तुम्ही इमॅजिन करून बघा की त्याचा परिणाम काय होऊ शकतो. आणि त्यानंतर मग त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे
की ज्या दिवशी पक्षांतर होतं त्या दिवशी संबंधित पक्षांतर करणारा सदस्य आपली आमदारकी किंवा खासदारकी गमावतो, विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व गमावतो आणि विधिमंडळाचं सदस्यत्वही गमावतो, सभागृहाचं सदस्यत्व गमावतो असं ते म्हणतात. आणि त्यामुळे ते म्हणतात की ज्या दिवशी पक्षांतर झालं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी ज्या दिवशी शिवसेना सोडून गेले त्याच दिवसापासून, त्या पॉइंट ऑफ टाइम पासून या सर्व आमदारांना डिस्क्वालिफाय ठरवलं पाहिजे असं सध्या देवदत्त कामत म्हणतात. आणि त्यांचं हे देखील म्हणणं आहे की जर कॉन्सिक्वेन्शियल जी रिलीफ आहे, ज्या प्रकारचं म्हणजे त्याचा परिणाम म्हणून ज्या प्रकारे शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षचिन्ह, शिवसेना पक्ष, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे सर्वच एकनाथ शिंदेंना मिळालं, ते पुन्हा आम्हाला मिळू शकतं का, तर हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. परंतु त्या पॉइंट ऑफ टाइम पासून आमदार हे अपात्र ठरायला हवेत असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे. आता आपल्याला सर्वांना आठवत असेल की या सगळ्यामध्ये कायदेशीर गुंतागुंत कशी तयार झाली हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं की सुरुवातीला जेव्हा या सर्व आमदारांच्या विरोधामध्ये अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊन एक तात्पुरता दिलासा मागितला होता की पुढील सुनावणीपर्यंत आमच्यावर कुठल्याही प्रकारची अपात्रतेची कारवाई होऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने तो दिलासा दिला एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांना आणि म्हणाले की पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही अपात्रतेची कारवाई होऊ नये. दरम्यानच्या काळामध्ये अनिल देसाईंनी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलं आणि त्यांनी उल्लेख केला प्रतिस्पर्धी गटाचा की पक्षामध्ये अशा प्रकारचा प्रतिस्पर्धी गट आहे. दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून काढून टाकलं, एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली. त्या दरम्यान एकनाथ शिंदेंसोबतचे जे आमदार होते त्या सर्वांनी एक ठराव करून एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून नेमलं, व्हीप म्हणून भरत गोगावलेंची नेमणूक झाली. या सर्व घडामोडी घडल्या त्या पहिल्या 7 ते 8 दिवसांमध्ये घडल्या. आणि त्या 7 ते 8 दिवसांमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा, त्या 7 ते 8 दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली होती, आमदार अपात्र करू नका. एकनाथ शिंदेंसोबतचे जे आमदार आहेत त्यांच्याबाबतचा कुठलाही निर्णय पुढील सुनावणीपर्यंत घेऊ नका. मग प्रकरण पुन्हा एकनाथ शिंदेंनी या सर्व आमदारांवर, उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या आमदारांवर पक्षांतर बंदी कायदा